नमस्कार, मी जी मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, कालपासून आजपर्यंत ज्या ज्या काही अनेक घटना मराठा आरक्षणाच्या संदर्भात घडलेल्या आहेत, त्या घटना मी तुमच्या समोर आता सांगण्यासाठी उभा आहे. एक तर दोन महत्त्वाच्या घटना आहेत. त्यातली पहिली महत्त्वाची घटना म्हणजे आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटलं आणि त्यांनी गेल्या 7-8 महिन्यातील या ज्या शासनाने केलेल्या जी काही प्रगती आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली, ती सगळी मनोज जरांगे पाटलांच्या कानावरती घातली. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 54 लाख नोंदी असतील किंवा हैदराबादच्या नोंदी असतील, या सगळ्या गोष्टींचा चर्चा ही बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आणि अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यानंतर बच्चू कडूंनी असं सांगितलं की या तुम्हाला आता अपेक्षित काय गोष्टी आहेत. उदाहरणार्थ आपण सगळे या विषयावर या शब्दावरती अडलेलो होतो. त्याच्यावर जरांगे पाटलांनी सगळे सोयरे याचा अर्थही त्यांना समजावून सांगितला की काका, पुतणे, नातू, पंतू वगैरे ह्या सगळ्या लोकांना त्या संदर्भातलं आरक्षण हे मिळालं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे 54 लाख नोंदी ज्या सापडल्या किंवा त्याच्याहून जास्त ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण तुम्ही 19 तारखेच्या आत आरक्षणाची प्रमाणपत्र जी आहेत ती त्यांना मिळाली पाहिजेत. अशा पद्धतीनं तुम्ही त्या हे करा. त्याच्यानंतर त्याच्यावरती बच्चू कडू म्हणाले की ठीक आहे, तशा पद्धतीचा विशेष काही प्रयत्न करता येतात का, मी ते मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित सचिवांना वगैरे बोलावून घेऊन त्याच्यावरती तोडगा काढता येतो का बघतो. त्याच्यानंतर इंटरकास्ट मॅरेजच्या संदर्भात जर मराठ्याच्या आणि इतर समाजामध्ये जर लग्न झाली तर त्यांच्या बाबतीत कोणत्या प्रकारचा हे करता येणार नाही, ही जी मागणी मनोज जरांगे पाटलांनी सांगितली की त्यावेळेला जरांगेला स्पष्टपणे बच्चू कडू म्हणाले की इंटरकास्ट मॅरेज असेल तर म्हणजे महिला जर मराठा असली तरी तर त्याच्यावरती, आणि जर जेंट्स वेगळ्या समाजाचा असेल तर ती मागणी आपल्याला मान्य करता येणार नाही. तर ह्या ज्या नोंदी आहेत आणि ही जी चर्चा आहे, ही चर्चा बऱ्यापैकी सकारात्मक झाली. आणि त्याच्यावरती बच्चू कडू म्हणाले की आता तुम्ही 20 तारखेचा शासन तर प्रचंड सकारात्मक आहे, तुम्ही सांगा त्या गोष्टीप्रमाणे आपण पुढं पळत आहोत. तर त्याच्यावरती तुम्ही 19 तारखेला अधिवेशन घ्या असं तुम्ही मागणी केलेली आहे. तर मनोज जरांगे पाटील म्हटले होय, 19 तारखेच्या जमलं तर अधिवेशन घ्या आणि कायदा पारित करा, कारण त्यासाठीच्या आवश्यक असणारे 54 लाख नोंदी आपल्याला आधीच सापडलेल्या आहेत. आणि 19 तारखेच्या आत तुम्ही ही सगळी प्रमाणपत्र ही आम्हाला द्या. आणि कुणबी प्रमाणपत्र जर का संबंधितांना जर का झाली तर 2-3 कोटी लोकांना ही प्रमाणपत्र मिळतील आणि आमचा बराचसा प्रश्न सुटलेला असेल. अशा या मागणीवरती बच्चू कडू म्हणाले की एवढ्या लोकांना प्रमाणपत्र देत असताना ही जी सगळी प्रक्रिया आहे, त्यांनी अर्ज करणं, त्या अर्जावरती सह्या करून त्यांनी अर्ज देणं आणि संबंधित कागदपत्र त्याला जोडणं, यासाठी बराच वेळ लागेल. त्यामुळं कशा पद्धतीनं हे झटक्यात देता येते का, हे तपासून मी सगळ्या सचिवांना आणि मुख्यमंत्र्यांना तपासून हे सगळं म्हणजे चर्चा करून हे मी तपासायचा प्रयत्न करतो. फक्त 20 जानेवारीचं जे आंदोलन आहे, जे तुम्ही मुंबईतील मोठ्या प्रमाणात 3 कोटी लोक हे जे जमा करणार आहात, या संदर्भातली जी भूमिका आहे त्याचा पुनर्विचार व्हावा. याच्यावरती मनोज जरांगे पाटील स्पष्टपणे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत 19 तारखेच्या आत जर का या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर त्याच्यावरती, आणि मला तुम्ही आज जे काही सविस्तर चर्चा झाली या संदर्भातल्या ज्या घटनांची आणि ज्या मागण्यांची चर्चा झाली त्या संदर्भातला ड्राफ्ट तुम्ही उद्या द्या किंवा तात्काळ द्या. त्याच्यावरती मी 2-3 तास किंवा त्याच्यावरती मी माझ्या चर्चा करून, माझ्या काही मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करून मी त्याच्यावरती तुम्हाला ताबडतोब त्याच्यावरती निर्णय देईन. पण अजूनही त्यांनी अशा पद्धतीचा शब्द दिला नाही की कोणत्याही परिस्थितीत 20 जानेवारीचा हा जो मुंबईला जाण्याचा जो मार्च आहे हा थांबवला जाईल. पण त्यांनी एक शक्यता वर्तवली आहे की 19 जानेवारीपर्यंत जर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली तर विचार केला जाऊ शकतो. दुसऱ्या एका चॅनलला ते बोलत असताना असं म्हणाले की माझ्या विरोधात शासनच आता षडयंत्र राबवलं जातं, शासनाकडूनच षडयंत्र हे आखलं जात आहे. का बरं आणि कशा बरं, तर ते म्हणतात की 20 तारखेच्या दरम्यान लाखो नाही तर कोट्यावधी मराठे हे मुंबईत जमणार आहेत.
त्या ठिकाणी मी करत असलेल्या आमरण उपोषणाला हे सगळे पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. आणि हे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात येणारे मराठे, रस्त्यानं चालत जाणारे मराठे, जणू काही रस्ताच चालत चाललाय आणि प्रवाहित झालाय असं वाटावं इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात येणारे मराठे, हे सगळं कडे शासनावरती प्रचंड मोठा दबाव आलेला आहे. एक जागतिक इव्हेंट आहे म्हणायला हरकत नाही. एकाच मागण्यासाठी एका समाजाच्या एवढा प्रचंड मोठा मोर्चा निघू शकतो अशी ही एक जागतिक घटना आहे. तर या घटनेला टाळण्यासाठी शासन ह्या गुप्त बैठका घेत आहे. आणि हे त्याला समजलंय. त्याने असं स्पष्ट सांगितलं की मला याची कुणकुण नव्हे तर मला बऱ्यापैकी खात्रीशीररित्या 100% असं समजलंय की शासनानं काही गुप्त बैठका घेतलेल्या आहेत. आणि त्या गुप्त बैठका घेऊन रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत बैठका घेतात. आणि त्याच्यामध्ये काही मंत्रीच आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. आणि ते काय करतायत की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात काही विरोधकांना आणि काही मराठा समाजाच्या काही नेत्यांना हे उठवून बसवतायत किंवा त्यांना उकसतायत आणि तुम्ही प्रति आंदोलन करा आणि ही घटना मारून टाका किंवा मराठ्यांना आरक्षण देणं हे लांबवता येईल किंवा रद्द करता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न करा. त्यावेळेला ते एकदम उद्विग्न स्वरात म्हणाले, मराठा समाजाची माणसं जर का अशा पद्धतीनं मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर उठत असेल तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही, कोणतीही नाही. एक तर मराठ्यांच्या लेकराबाळांच्या जो त्यांचं आयुष्य जे आहे या आयुष्याचा तुम्ही त्यांचा नरडीचा घोट घ्यालाय का? अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या आडवे येतात. कुठल्या तरी स्थानिक छोट्या बहुत स्वार्थासाठी, 4-2 पैशासाठी किंवा अशा पद्धतीनं काही जो लाभ असेल या लाभासाठी तुम्ही जर अशा पद्धतीनं करत असाल आणि मराठ्यांच्या विरोधात जर उभं राहत असेल तर हे अत्यंत गैर आहे आणि तुम्हाला तो अधिकार नाही अशा पद्धतीने त्याला उद्विग्न स्वरूपात सांगितलं. तर काही जे मंत्री विरोधात आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी असं स्पष्ट सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याच शासनाच्या विरोधात जर का हा म्हणजे घटनात्मक पदावरती बसलेली व्यक्ती जर आरोप करत असेल तर त्यांना ह्याच्यापासून ताबडतोब बाजूला काढा आणि ते जे आरोप करत आहेत की त्या आरोपावरती तात्काळ अशा पद्धतीचं काही ना काहीतरी चौकशी करा. सगळ्यात महत्त्वाचा त्याने असा गंभीर आरोप केला की मुंबईला जाणाऱ्या रॅली जी असलेल्या आपली त्या रॅलीमध्ये दंगा घालण्यासाठी काही सरकार पुरस्कृत म्हणून किंवा विरोधक पुरस्कृत असे काही माणसं त्यात घुसवली जाणार आणि रॅलीमध्ये दंगा घडवण्याची शक्यता आहे. एकंदरीत काय तर मुंबईत या मराठ्यांना येऊच द्यायचं नाही अशा पद्धतीचं प्रयत्न हे केले जात आहेत. आणि हे जे गंभीर आरोप आहेत यांची नावं मी निश्चितपणे मला याची खात्री पटली, मला ही तात्काळ खात्री पटेल तर ही झाली की मी त्या नावंसुद्धा ज्यांनी हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत आणि जे विरोध करत आहेत त्यांची नावं मी लवकरच उघड करणार आहे. अशा पद्धतीच्या या चर्चेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भावना ह्या स्पष्टपणे कळवल्या आहेत. पण आता ही जी चर्चा आहे ही अंतिम स्तराकडे चाललेली आहे असं मात्र यातून दिसून येतं. धन्यवाद.